नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन कथेमध्ये। कथेचं नाव आहे तृष्णा अजूनही अतृप्त। चला तर कथेला सुरुवात करूया। चंद्रग्रहण मध्यावर होतं। करालने समोरच्या यज्ञकुंडाभोवती चरबीचे दिवे पेटवले होते। बाजूच्या पात्रातील सफेद राखेने एक आकृती रेखाटली। त्या आकृतीच्या रेखा हळदी कुंकवाने भरून टाकल्या। चारही बाजूला चार सफेद कवड्या व हाडाची रासच रचली गेली। आपल्या डाव्या हाताच्या तळ्यावर खंजिराने वार करत त्याने स्वतःच्या रक्ताचा अभिषेक केला व मोठ्या आवाजात यक्षिणीला आवाहन करणं चालू केलं। त्याच्या तळव्यातून अखंड रक्ताची धार लागली होती, पण मुखातून गगनभेदी मंत्रोच्चार चालू होते। चंद्रग्रहणाचा महत्वाचा प्रहर चालू झाला। इतक्या वर्षाची त्याची मनोकामना काहीच वेळात पूर्णत्वास जाणार होती आणि अचानक कोदंड वाढणारा वारा जोरजोरात वाहू लागला। गढूळलेल्या वातावरणात अजूनच काळोख दाटला। वाऱ्याच्या फुंकऱ्याने भडभडत जळणारे दिवे फरफर करत विझून गेले। कानठळ्या बसवणाऱ्या आवाजासोबत आकाशात एक वीज लखाकली। हवेत छोट्या पांढऱ्या ढगांसारखे पुंजके गोळा होऊ लागले। एक एक करत त्यांचे थर रचले गेले। भोवताली पसरलेल्या मिट्ट काळोखात केवळ त्या पुंजक्यातून निघणारा प्रकाश एकमेव समोर काय घडते ते दाखवत होता। त्या सफेद पायगंड्यावर उतरत कोणीतरी येत होतं। मानवी आकारात कमरेत वाकलेली एक क्रूर जखम म्हातारी आपले लाल भडक डोळे गरगर फिरवत वाऱ्याच्या वेगाने उतरत होती। तिचे पांढरे कुरतडलेले केस सुकल्या गवतासारखे वाऱ्यावर उडत होते। सर्वांगावरून अंघोळलेल्या कातडीने तिचा चेहरा अत्यंत किसळवाणा व विद्रूप दिसत होता। ढगांमधून बाहेर पडून ती पापणी लावण्याच्या आत थेट कराल समोरच्या यज्ञासमोर बसली। यज्ञात जमतेम 4 निखारे जळत होते। तिने खाली वाकत त्यावर फुंकर घातली आणि त्यासोबत भयानक आगीचा भडका उडाला। तिचा इशारा समजून करालने तिच्यासमोर झुकत लगेच एक नरबळी कापला। मानवाचा गरम रक्त उडताच ती बेभान झाली। कित्येक दिवस उपाशी असल्यासारखी ती त्या बळीवर तुटून पडली। आपली लांब नख त्यांच्या सर्व ऋतवत कातडी सोलून रक्त पिऊ लागली। आपली तहान भागताच तिने आपल्या रक्ताने माखलेला बिभत्स चेहरा कराळकडे वळवला। कराळ तिच्या आज्ञेच्या प्रतीक्षेत होता। अजून बळी पाहिजे। आपल्या घरणाऱ्या घशातून खरखरीत आवाजात ती म्हातारी चित्कारली। जशी आज्ञा। कराळने तिला वंदन करत मागे वळून अजून माणसं घेऊन येण्याची आज्ञा दिली। मला इथलाच बळी पाहिजे, म्हातारी पुन्हा त्याच कर्णकर्कश आवाजात ओरडली। तिच्या ओरडण्यामुळे तिची लोंबती कातडी अजूनच थरथरू लागली। अवश्य, कोण पाहिजे? करालने तितक्याच शांत शब्दात विचारले। तो म्हातारीचे गरगरणारे बडबडीत डोळे विश्वनाथ शास्त्रीवर रोखले होते। अचानक झालेल्या प्रकरणाने विश्वनाथ शास्त्री दचकून गेले। त्यांच्या अनुमानाप्रमाणे शशिकलेचा बळी मागणं अपेक्षित होतं, पण फाशी उलटे पडले होते। दैवही जणू आज त्यांच्या सहाय्यावर नव्हते। आता काही केलं तरी या क्षणाला अघोरी शक्तीचा प्रभाव सर्वत्र जोरावर होता। लपतोस काय? बोलाव तुझ्या देवाला। तुला वाचवायला आला तर आधी त्यांच्याशी लढते, मग तुझ्याकडे वळते, पण आज तुझ्याच रक्ताने खरी तहान भागवेन माझी। मज्जा येईल खायला। ही ही ही। स्वतःशीच हसत म्हातारी घोड्यासारखी खिंकाळली। पकडा रे! करालच्या धारदार आवाजातील आज्ञेने सर्वच त्यांना पकडायला धावले। विश्वनाथ शास्त्री काही प्रयत्न करायच्या आतच मजबूत दोऱ्यांनी बांधले गेले होते। परंतु इतक्या धावपळीत त्यांनी आपली मूठ खोलली नव्हती। म्हातारीला पाहिजे असलेले भक्ष्य तिच्या समोर होतं। आता फक्त तिला त्याला खिळवून मारायचं होतं। त्याच्याजवळ येत म्हातारी त्याचं अंग हुंगू लागली। तिला कसलासा वास आला म्हणून आपलं वाकडं नाक तिने अजूनच फेंदारलं। वासाची तीव्रता जाणवत होती, परंतु कसला वास ते समजत नव्हतं। त्याने आपलं एक बोट उचलून शास्त्रीच्या अंगरख्यावर ठेवलं। बोटापेक्षा तिची नख जास्त लांब होती। आताच खाल्लेल्या बळीच्या रक्ताचे थेंब अजूनही तिच्या नखातून ठिपकत होते। नखावर मांसाचा थर जमा साचला होता। इथे एव्हाना शास्त्रीच्या हातातील दगड जळते निखारे बनले होते। वेदना असह्य होऊन त्याची मूठ सुटली आणि सारे चमकणारे खडे जमिनीवर पडले। तिथल्या दाट काळोखात सारे खडे अत्यंत तीव्रतेने चमकू लागले। त्या प्रकाशाने करालचे डोळे देखील विस्फारले। प्रकाशाचे तिरीप डोळ्यावर पडताच म्हातारी जोराने किंचाळली। त्या किरणांनी तिची कातडी जळू लागली। त्या जाळाने ती तळमळत होती।
आक्रुदत होती. त्यांचा डाव फसत होता. कराळची कित्येक वर्षाची परीक्षा विफल होऊन पाहत होती. काही क्षणात सर्व शक्तिमान बनण्याची आशा बाळगणारा तो सर्व काही हातातून जाताना पाहू शकत नव्हता. त्याचे आधीच ताठरलेले डोळे अजूनच त्वेषाने भरले. त्याने एक जोराचा फटका शास्त्रीच्या मुखावर लगावला. त्याच्या हल्ल्याने शास्त्री रक्तबंबाळ झाले. यशज्ञी प्रसन्न नसली तरीही बाकीच्या सर्व ताकदवान शक्ती त्यांच्याच अखत्यारीत होत्या. त्याने गडगडाटी आवाजात अघोरी मंत्र म्हणायला सुरुवात केली. त्याच्या ताकदीची प्रचिती पुन्हा एकदा शास्त्रींना झाली. आतापर्यंत तेजाने तळपणारे सारे खडे आपलं तेज हरवून आपल्या मूळ दगडी स्वरूपात परावर्तित होऊ लागले. जर सर्व खड्यांचं तेज लोप पावलं तर हे सगळं रोखणं असंभव होतं. तो तेजस्वी प्रकाशाचा अंधाराचा मारक होता. शास्त्रींनी सावकाश झोळीतील चिमूटभर राख आपल्या जिभेवर घेतली व आपले मंत्रोच्चार चालू केले. मंत्रोच्चाराच्या साहाय्याने पुन्हा त्या खड्यातील ऊर्जा जागृत व्हावी म्हणून डोळ्यासमोर अंधारी येत असतानाही शास्त्री शकत तितक्या मोठ्या आवाजात मंत्र उच्चारू लागले. करालचा राग अनावर होत होता. एक सामान्य शूद्र मनुष्य आपल्याच गोटात राहून आपल्या विरोधात बंड पुकारतो हे त्याला सहन झाले नाही व इतके दिवस त्याने मनाच्या तळाशी डांबून टाकलेला अहंकार उसळी मारून वर आला. त्याने रागाने छाती पिटत गळा फाडून गगनभेदी गर्जना केली. बाजूची मंगाशी बळीच्या मानेवर चालवलेली तलवार उचलून त्याने सर्व शक्तीनिशी शास्त्रीच्या अंगावर फेकली. बंदिस्त असल्याने त्यांना काही हालचाल करणं जमत नव्हतं. कराळने फेकलेल्या तलवारीने तडक त्यांच्या छातीचा वेध घेतला. रक्ताची एक चिळकांडी म्हातारीच्या जळणाऱ्या अंगावर उडाली. ती त्याही जळक्या अवस्थेत भीषण हसली. शास्त्री आपली शुद्ध हरपत जमिनीवर कोसळले. त्याच्या हातबलतेवर हसत करालने आपले मंत्रोच्चार अजून जोमाने चालू ठेवले. खड्यातील प्रकाश अगदी अधूक होत संपणार होता. तसही म्हातारी आता करालवर खुश झाली असती. शास्त्री रक्ताच्या थारोळ्यात शेवटचा घटका मोजत होते. श्वास बंद पडत होता. सर्व संपून जात होतं. इतके सारे खडे पुन्हा एकदा लखाकले. ती सूक्ष्म चमक शास्त्रीच्या डोळ्यांनी अचूक टिपली. आपले अंधारी येऊन बंद होणारे डोळे मोठ्या कष्टाने उघडे ठेवत त्यांनी नजरेच्या टप्प्यातील अधूक दिसणाऱ्या परिसराचा वेध घेतला. आपल्या नाजूक पैजणांची किनकिन करत शशिकला नग्यावस्थेत हरणीच्या चालीने चालत होती. माथ्यावरून मोकळे सोडलेले तिचे काळेभोर केस तिच्या कपाळावर लाळीक हालचाली करत होते. तिची गोरीपान काया त्या अंधारातही चमकत होती. नाजूक वळणाऱ्या तिच्या कमरेची हालचाल सर्वांच्याच काळजाचा ठाव घेत होती. थंडीने ताठरलेले तिचं शरीर सर्वांच्या पौरुष्याला साथ घालत होते. तिच्या शरीराच्या गंधाने मोहित होऊन करालचीही नजर तिच्या दिशेने वळली. आपल्या इंद्रियावर वर्चस्व गाजवणाऱ्या करालचाही तिचं निसर्गावस्थेतील रूप पाहून काम जागृत झालं. आपल्या उभ्या आयुष्यात कधी तरुण स्त्रीकडे कोणत्याच दृष्टीने न पाहणाऱ्या कराल समोर अप्सरेलाही लाजवील असं सौंदर्य त्याच्या कामाग्नीला साथ घालत उभं होतं. तिच्या सौंदर्याच्या रसापानात त्याच्या तोंडातून निघणारी मंत्राची आवर्तने कधीच बंद झाली. स्वतःचं भान हरवून तिला निहाळताना त्याचं शरीर कधी प्रणयातूर झालं त्याला कळलंच नाही. आजूबाजूचं वातावरण विसरून तो थेट शशिकलेच्या शरीराशी भिडला. तेवढ्यात काही क्षणाच्या अवधीत खड्यांची चमक पहिल्याप्रमाणे प्रखर झाली. चंद्रग्रहणाचा मुहूर्त कधीचा टळून गेला होता. खड्याच्या तेजाने म्हातारीचं शरीर पुन्हा जळू लागलं. तिच्या किंकाळ्यांनी कराळ भानावर आला. क्षणिक मोह त्याला भलताच महाग पडला होता. जळता जळता म्हातारी त्याला सर्व शक्ती गमावण्याचा शाप देऊन राख होऊन पडली. कराळने चिडून शशिकलेचे केस खेचले. त्याला त्यात काहीतरी वेगळे जाणवलं म्हणून गुरासारखे तिचे केस ओढू लागला. तिच्या केसातून एक प्रकाशणारा खडा गरंगळून जमिनीवर पडला. वेदनेने शशिकला जोराने किंचाळली, परंतु त्याला अजिबात दया येणार नव्हती. त्याच्या तेजोभंगाला शशिकलाही जबाबदार होती. त्याने आपली मजबूत लाथ तिच्या पोटात मारली. असह्य वेदनेने ती मागेच भेलकांडली. धावत जात त्याने तिचा गळा पकडला. सर्व शक्तीनिशी आपली बोट तिच्या नाजूक गळ्याभोवती रुतवत तिला परलोकी पाठवलं. यव्वाना पहाट झाली होती. त्याच्याच शक्ती त्याच्या गुलामीतून मुक्त होऊन भुकेने त्यांच्यासहित सर्वच अनुयायावर तुटून पडल्या. पहाटेच्या किरणाबरोबर एक संकट टळलं होतं. मात्र शशिकला नाहक बळी गेली होती.
परमेश्वर कृपेने विश्वनाथ शास्त्री मात्र मरता मरता वाचले होते. त्यानंतर बरीच क्रियाक्रम करून सर्व शक्तींना बंदिस्त करून पृथ्वीला संकटमुक्त केलं. जे काही थोडे लोक वाचले होते त्याच्याच हातात उरलेला सर्व कार्यभार सोपवला गेला व त्या सर्वांनी करालच्या स्मृती इतिहासातून पुसून टाकल्या. त्यामुळे कुठेच कराळ व इतर कोणाचाच उल्लेख कुठेही आढळत नाही. विश्वनाथ शास्त्री मात्र भविष्य जाणून होते. कोणत्याही शक्तीला अंत नाही. त्या अंधातरी कुठेतरी भटकत राहतील व त्यांची वेळ येताच त्या ह्या जगात पुन्हा प्रवेश करतील. त्यामुळे कोणाला त्यांचा सामना करण्यासाठी कार्यक्षम राहण्याची गरज होती. म्हणून त्यांनी आपल्या काही निवडक अनुयायांना ह्या प्रकारची कल्पना देऊन त्यावर शक्य त्या प्रकारचे उपायही सुचविले गेले. एका हस्तलिखिताच्या स्वरूपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ही माहिती हस्तांतरित करण्यात आली होती. त्यामुळे माझ्यासारखे काही लोक ह्या एकाच उद्देशाने आयुष्यभर तत्परचर्या करत आले आहेत, जेणेकरून पुन्हा सामान्याची परिस्थिती उद्भवली तर पूर्ण तयारी असली पाहिजे. बराच वेळ बोलण्याने गुरुजींना दम लागला. त्यांच्या एका अनुयायाने तत्काळ पुढे येत त्यांना पाणी पाजले. इतका वेळ केवळ श्रोताची भूमिका घेतलेला ओम बावरून गेला. एखाद्या चित्रपटाची कथा असावी तशी सगळी कथा होती. विश्वास न ठेवावा तर आतापर्यंतचा प्रवास त्याने पूर्ण शुद्धीत अनुभवला होता. त्यामुळे हे सगळं स्वप्न समजून विसरू शकत नव्हता. मुख्य म्हणजे तो स्वतः का गोवला गेला याच उत्तर त्याला पाहिजे होतं आणि फक्त गुरुजी त्याला उलगडा करू शकत होते. म्हणून तो शांतपणे गुरुजींच्या बोलण्याची वाट बघत बसला. बराच वेळ झालाय. ओम दमला असशील ना? बाकीचं सगळं बोलूया का? शांत बसून पेंगणाऱ्या ओमकडे पाहत गुरुजींनी विचारलं. त्यांच्या प्रश्नावर तो ताडकन जागा झाला. इतक्या विचित्र प्रवासाने थकणं साहजिकच होतं, परंतु सर्व तर्कसंगती लावून त्यांचा मेंदू जास्त थकला होता व इतका विचार केल्यावरही ठोस असं काहीच उत्तर मिळालं नव्हतं. नाही गुरुजी, मला ऐकायचं. अर्धवट ऐकून रात्री त्यांचं विचारात झोप नाही लागणार. बरं ठीक आहे. गालातल्या गालात हसत गुरुजींनी पुढे बोलायला सुरुवात केली. खरं तर करालने एक चूक केली होती. यक्षिणी विद्याप्राप्तीच्या नादात त्याने चुकून भलत्याच कुठल्या तरी शक्तीला आवाहन केलं होतं. यक्षिणी असती तर आपला बळी घेऊन निघून गेली असती. मात्र ऐनवेळी कोपिष्ट होऊन आपण करत असलेली क्रिया चूक की बरोबर इतका साधा विचार करण्याची शक्ती तो गमावून बसला होता व चुकत जाऊन जे काही मंत्र उच्चारले त्याने एका भयानक शक्तीला आपल्या जगतात पाचारलं. त्या खंड्याच्या मंतरलेल्या प्रकाशाने आपलं काम चोख पार पाडून शक्ती परतवून लावली. मात्र तिच्या शापाने करालही आपली शक्ती गमावून बसला. अर्थात ते बरंच होतं. संकट खूप जास्त वेळासाठी टळलं, परंतु ते जेव्हा परतेल ते त्यांच्या कित्येक पटीने ताकदवान होऊन वर्षानुवर्षे केलेल्या तपाने आम्हाला भविष्यात घडणाऱ्या काही घटना पाहायची शक्ती दिली व आमच्या पिढ्यानपिढ्या करालच्या कारवाया जाणून घेऊ लागल्या. त्यावेळी माझा जन्मही झाला नसेल तेव्हा आमच्या एका पूर्वजनाला करालच्या परतीचे वेध मिळाले आणि सगळे सावध झाले. माझ्या कालावधीत आम्हाला अजूनच कडक आदेश होते. त्या ताकदीशी लढणारी आम्ही शेवटची तुकडी होतो, परंतु कदाचित योग्य माध्यम न मिळाल्याने करालच्या या जगात प्रवेश करणं लांबत गेला आणि आम्हा लोकांची वय वाढत गेली. या नवीन पिढीचा कशावर विश्वास नाही की काही नाही. त्याचे काही फायदे आहेत तर काही तोटे पण. म्हणूनच वारसदार कोणाला करावं या संभ्रमात आम्ही सगळेच होतो. यव्हाना तिचा जन्म झाला होता, अगदी खंगरास चंद्रग्रहणाच्या मुहूर्तावर का कोण जाणे, पण मनात तेव्हा पाल चुकली होती. नंतर काहीतरी कारणाने तिची पत्रिका पाहिली आणि खात्री पटली की हीच करालचं माध्यम होऊ शकते. त्यावेळी मी तिच्या वडिलांना थोडीफार कल्पना देऊन काही उपाय सुचवायचा प्रयत्न करून पाहिला, पण अंधश्रद्धेच्या नावाखाली तिच्या वडिलांनी माझं म्हणणं धुडकावून लावलं. या ना त्या प्रकारे त्यांना मनवायचे हरेक प्रयत्न केले, परंतु त्याला वैतागून त्यांनी शहर बदललं. पुढे शिक्षणासाठी ती परगावी गेली. आधीच तिच्या पत्रिकेतील ग्रहदोषाप्रमाणे ती कोणत्याही अमानवी शक्तीसाठी उत्तम माध्यम होती. त्यात तिथे एकटेपणात ती बऱ्याचदा वैतागून जायची व विरंगुळा म्हणून निरनिराळ्या कल्पना करत बसायची. कल्पनाही अशाच भयान, किळसवाण्या, विचित्र अशा
अशाच कल्पनेच्या माध्यमातून त्या सर्वांनी तिच्या शरीराला वापरत या जगात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र पृथ्वी तलावाची अस्तिकता त्यांना प्रवेश देण्यास नाकारते. परंतु त्यावर मात करून त्या सगळ्या शक्ती कधी ना कधी अवतरतीलच. परंतु तीच का? असे अजूनही लोक असतीलच ना या जगात. मीही कधी ना कधी विरंगुळा म्हणून अशीच कल्पनाचित्र रंगवत बसतोच. ओमने कधीपासून मनात ठसठसणारा प्रश्न विचारला. त्यांच्या प्रश्नावर गुरुजी फिटकसे हसले. कदाचित हा प्रश्न त्यांना अपेक्षित असावा व तितक्याच शांतपणे उत्तरले. ती म्हणजे शशिकलाचा पूर्वजन्म आहे. काहीही. ओम इतक्या सगळ्या कथावर विश्वास ठेवणारा नव्हता. हे खरंय ओम, माहितीये तुझा विश्वास बसणार नाहीये. मरण आपल्या शरीराला असतं, आत्म्याला नाही. गुरुजींना माहीत होतं ओम सहजासहजी विश्वास ठेवणाऱ्यातल्या नाही आहे. माफ करा गुरुजी, पण मी ही थिअरी मानत नाही. अत्यंत नम्र शब्दात तो उत्तरला. त्याला मनात मात्र आपल्या उत्तराने अनेक प्रश्न उठले. गुरुजींना वाईट वाटले तर त्यांची मान वर करून गुरुजींना पाहण्याची हिंमत होत नव्हती. गुरुजींच्या बोलण्याची वाट पाहत तो तसाच मान खाली घालून बसला होता. तुमच्या विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर काही गुणसूत्र एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे परावर्तित होतात ना. ह्या सगळ्या साखळीत कुठल्या ना कुठल्या नव्या जीवाची गुणसूत्र त्यांच्या कोण्या पूर्वजाशी मिळतात व त्यांची ठेवण व वागणूक बरीचशी त्या पूर्वजनाशी मिळती जुळती असते. आणि आपण म्हणतो आपला एखादा पूर्वजन जन्माला आला, बरोबर ना. गुरुजीकडे विज्ञानी भाषेतही उत्तर होते. हो. ओमने थोड्या संभ्रमित स्वरात उत्तर दिले. मीही चांगला शिकलेला आहे म्हटलं. ओमचा चेहरा पाहून गुरुजी पोट धरून हसू लागले. त्यांच्या हसण्याने त्यांची लांब दाढी मजेशीर उडत होती. घर संसार आणि नोकरी सांभाळत ही जबाबदारी पार पाडत आलो आहे. कथेतल्या ऋषीमुनीसारखा आयुष्यभर रानात राहून तपस्या करणं नाही जमलं. माफ करा. मी ओम पूर्ण ओशाळून गेला. आता यापुढे काय बोलायचं हे त्याला काही सुचेना. बघ ओम, तुमची पिढी म्हणजे बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल अशा विचारसरणीची. सगळ्याची पुरावे हवे असतात, पण पुरावे नसतील तर ती गोष्ट नाहीच असं नसतं ना. मन, भावना ह्या गोष्टींना दृश्य स्वरूप नाहीये, पण आपण म्हणतोच ना की ते आहे. मग शास्त्रज्ञानाचा शोध लागायच्या आधीही बऱ्याच गोष्टी अस्तित्वात होत्या की नाही. त्यांनी त्या फक्त शोधून काढल्या, बनवल्या नाहीत. विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर आपण मानव केवळ 1% जाणतो ह्या विश्वासाबद्दल. उरलेलं 99% काय ते माहिती नाही. आपल्याला एक ना एक दिवस कदाचित या सगळ्यांचे पुरावे सापडतील, पण आपण तेव्हा कदाचित असू नसू. असो गुरुजी, शशिकलाचा पूर्वजन्म झाला म्हणून करालच्या शक्तींना काही ना काही कनेक्शन मिळालं. पुन्हा परतायचं. ओके, पण करालने तर तिला बदला घेतला पाहिजे ना. पण करालने तर तिचा बदला घेतला पाहिजे ना. ओमने अप्रत्यक्षरित्या मान्य करून टाकलं. करालचा तिच्याशी सामना शेवटी झाला होता. त्याने त्याचा जन्मात तिचा जीव घेतला होता. त्यामुळे तो तिच्या मनाशी काहीच जागा जुळवू शकत नाही. जे कोणी येऊन तिच्याशी संबंध प्रस्थापित करते तो चांद्रहास आहे. गुरुजींनी खुलासा केला. चांद्रहास? हा, त्याचं काय झालं? त्याचा कुठे उल्लेखच नाही आला. ओमने आश्चर्याने विचारले. सगळ्या प्रकारात मुख्य भूमिका त्याचीच होती. सगळं काही त्यानेच घडवून आणलं होतं. मात्र शेवटच्या प्रसंगी त्याच्याकडे कोणतीच शक्ती नसल्यामुळे त्याने बघ्याची भूमिका घेतली. अघोरी शक्ती कडूस जसा कराल मारला गेला तसा चांद्रहास देखील मारला गेला. आणि आता दोघी मिळून पुन्हा येतायच तेच सगळं करायला. ती फक्त माध्यम आहे. एकदा ते परत आले तर ह्या जन्मातही तिचा बदला घेतला जाईल का? ओमने शंका विचारली. कदाचित हो. मागच्या वेळी त्यांच्या हर्षाला तीच कारणीभूत ठरली होती. त्यांना पुन्हा कुठलाही धोका पत्करायचा नसेलच म्हणून हे त्याचं पहिलं लक्ष असेल. गुरुजींच्या चेहऱ्यावर भीती दाटून आली. तिला आधी वाचवलं पाहिजे गुरुजी. ओम काळजीच्या स्वरूपात उद्गारला. हो, आणि ते फक्त तूच करू शकतो. गुरुजींनी जणू मोठा रहस्यस्फोट केला. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? कथा आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.
मित्रांनो, मी बिमार असताना सुद्धा स्टोरी अपलोड करत आहे, तर प्लीज तुम्ही पण